नमस्कार. इंडियन कल्चरल आर्काइव्ज म्हणजेच भारतीय सांस्कृतिक संचित या माझ्या यूट्यूबवरील चॅनेलतर्फे सर्वांचं मी स्वागत करीत आहे. माझं नाव माधवी कवी. मी तत्त्वज्ञान विषयाची प्राध्यापिका होते. सध्या सेवानिवृत्त आहे आणि माझे अनेक पुस्तकं असून त्यापैकी 3 पुस्तकं ही देवीवरती आहेत. त्यापैकी हे ललिता सहस्रनाम. हे स्तोत्र हे फार महत्त्वाचं आहे, कारण व्यासाने 18 पुराणांची रचना केल्यानंतर शेवटचं जे पुराण रचलं त्याचं नाव ब्रह्मांड पुराण. त्या ब्रह्मांड पुराणात हयग्रीव हा विष्णूचा अवतार मानला जातो. त्याने अगस्ती मुनींना ही ललिता देवीची 1000 नावं सांगितली आहेत. त्या देवीचा महिमा आहे. त्याच्यातलं असणारं प्रत्येक नाव हे दुसऱ्या नावापेक्षाही वेगळं आहे आणि त्यातून आपल्याला बरंचसं ज्ञान हे प्राप्त होतं. आणि स्तोत्र हे अनेक रोगांवर रामबाण औषधासारखं काम करत असतं. म्हणून प्रत्येकाची या स्तोत्रावर श्रद्धा असावी लागते. तेव्हा चला आता आपण ह्या सगळ्या 1000 नामांच्या असणाऱ्या पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नामांचा अर्थ पाहूया. ललिता सहस्रनामांना सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा ध्यानाचा श्लोक म्हणूया. सिंदूरारुण विग्रहात नयना माणिक्य मौली स्फुरन् तारानायक शेखराम स्मितमुखीं मापेन रक्षोभां माणिक्या पुनः पाणिभ्यां पूर्ण रत्न चषकं रक्तोत्पलं बिभ्रतीं सौम्यां रत्नघटस्थ रक्तचरणां ध्यायेत् परामंबिका. देवीला च्या चरणी मी नतमस्तक होऊन ह्या ललिता देवीच्या 1000 नामाचा सगळा भाग मी त्याचा अर्थ सांगणार आहे आणि पहिल्यापासून या नामानं मी आता सुरुवात करते. भंडासूर नावाचा राक्षस फार माजला होता. तेव्हा त्राही भगवान करून सोडलं आणि त्यावेळेला सगळ्या देवांनी देवीला प्रार्थना केली आणि ही देवी अग्नीतून निर्माण झाली आणि तिने भंडासुराचा वध केला. या वध केल्यानंतर जे स्तोत्र आहे, कारण स्तोत्र याचा अर्थ देवांची स्तुती करणं आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा हा फार मोठा ठेवा आहे. तेव्हा चला आपण आता या 1000 नावाच्या पहिल्या नावापासून सुरुवात करू. हे स्तोत्र हे बरेच लोक नित्य पठणात ठेवतात. तेव्हा त्याचा अर्थ काय आहे आणि त्याचं ज्ञान काय आहे, त्याच्यापासून आपल्याला काय मिळू शकतं, काय शांती प्राप्त होऊ शकते, किती प्रसन्नता येते, आपल्याला ऐकल्यावर समजू शकेल. सार्थ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम. श्रीमाता श्री महाराज्ञी श्रीमद सिंहासनेश्वरी चिदग्निकुंड संभूता देवकार्य समुद्यता. ही ललिता देवी सर्वांची माता आहे. ती महाराज्ञी आहे म्हणजे ती महाराणी आहे. श्रीमद सिंहासनेश्वरी म्हणजे ती सिंहावर आरूढ झालेली आहे. चिदग्निकुंड संभूता म्हणजे चैतन्याच्या अग्निकुंडातून ती निर्माण झालेली आहे. देवकार्य समुद्यता देवांची कार्य ही सफल म्हणजे यशस्वी करण्यासाठी तिने स्वतःला प्रकट केलेला आहे. दुसरा श्लोक. उद्यद्भानु सहस्राभा चतुर्बाहू समन्विता रागस्वरूप पाषाढ्या क्रोधाकारांकुशोज्ज्वला. उद्यद्भानु सहस्र म्हणजे एकाच वेळी उगवणाऱ्या हजारो सूर्यांचं तेज तिने धारण केलेलं आहे. चतुर्बाहू म्हणजे तिला 4 बाहू आहेत. रागस्वरूप पाषाढ्या राग याचा अर्थ इथे क्रोध नाही. राग म्हणजे प्रेम. आपल्या प्रेमाने विणलेला जो पाश आहे तो तिने आपल्या खालच्या डाव्या हातामध्ये धरलेला आहे. क्रोधाकारांकुशोज्ज्वला आपल्या खालच्या उजव्या हातात तिने राग आणि भौतिक सृष्टीचे ज्ञान यापासून तयार केलेला असा उज्ज्वल अंकुश धारण केलेला आहे. पुढला श्लोक. मनोरूपेक्षु कोदंडा पंचतन्मात्र सायका निजारूढ प्रभापूर्व मज्जत ब्रह्मांड मंडला. मनोरूपेक्ष कोदंड याचा अर्थ धनुष्य आणि सायक म्हणजे बाण. आपल्या मनापासून तिने उसाचं धनुष्य तयार केले आहे. हे धनुष्य तिने आपल्या वरच्या डाव्या हातामध्ये धारण केलेलं आहे. पंचतन्मात्र सायका म्हणजे 5 सूक्ष्म तत्व. पंचमहाभूतांची 5 तन्मात्र आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे सगळे तिचे पंचबाण आहेत. निजारूढ प्रभापूर्व मज्जत कामे
मज्जत ब्रह्मांड मंडला म्हटलंय. निज म्हणजे स्वतः, म्हणजे तिच्या रूपाच्या लाल असणाऱ्या अशा गुलाबी अरुण प्रभेत सर्व ब्रह्मांड विश्व न्हाऊन निघालेलं आहे. पुढे चंपा कशोक पुन्नाग सौगंधी कलसत्कचा कुरुविंद मन श्रेणी कनकत कोटीर मंडिता. याचा अर्थ असा आहे की चंपक म्हणजे काय, चाफ्याचे फूल. तेव्हा अशोक आणि चाफ्याच्या फुलांनी तिचा केशकलाप सुगंधित आणि सुशोभित झालेला आहे. कुरुविंद मनुष्यनी कनकात कोटीरमण, कुरुविंद रत्नाच्या सरींनी तिचा मुकुट जो आहे तो चमकत आहे आणि तो तिने शिरावर धारण केलेला आहे. म्हणून असं तिचं केसाचं आहे कसं आहे, इथे सगळं तिच्या अवयवांचं वर्णन आपल्याला या श्लोकांमध्ये दिसून येतं. अष्टमी चंद्र विभ्राज दलिक स्थल शोभिता मुखचंद्र कलंकाभ मृगनाभी विशेषका. म्हणजे काय, अष्टमीच्या चंद्राप्रमाणे, तेजस्वी अष्टमीच्या चंद्राप्रमाणे तिचा बालप्रदेश म्हणजे तिचं कपाळ सुद्धा तेजस्वी आहे. मुखचंद्र कलंकाभ मृगनाभी विशेषका असं म्हटलेलं आहे. हरणाच्या नाभीत जशी कस्तुरी असते, ती कस्तुरी तिच्या भालप्रदेशावर, त्या कस्तुरी तिलकाचा कुंकुम तिलक अत्यंत जसा चंद्रावर डाग शोभून दिसतो तसा तिचा हा कस्तुरीचा कुंकुम तिलक तिच्या कपाळावर शोभून दिसत आहे. वदनस्मर मांगल्य गृहतोरण चिल्लिका वक्त्र लक्ष्मी परिवाह चलन मीनाभ लोचना असं म्हटलेलं या श्लोकामध्ये. याचा अर्थ तिच्या वदनमंडळाला कामराजाच्या मंगल निवासाची शोभा आलेली आहे. आणि या कामराज प्रासादाला लावलेल्या तोरणाप्रमाणे, कमानी असलेल्या प्रवेशद्वाराप्रमाणे भुवयांना किती सुंदर उपमा दिले. भुवया म्हणजे नुसत्या अशा कमानी आहेत. आयब्रोज, ज्याला आयब्रोज शब्द म्हटलं की आजच्या काळात कळतं, तेव्हा भुवया अशा शोभा सुंदर दिसत आहेत. वक्र लक्ष्मी परिवाह चलन मीनाभ लोचना. याचा अर्थ काय आहे, म्हणजे आपल्याला असं दिसून येईल तिच्या मुख सौंदर्याला जलाशयात विहार करणारे जसे मासे आहेत ना, त्याप्रमाणे माशाप्रमाणे तिचे डोळे आता चंचल भासतात. एखाद्या स्त्रीचे डोळे छान असले तर तिचं नाव मीनाक्षी असतं, म्हणजे माशाप्रमाणे डोळे छान असणं असा त्याचा अर्थ आहे. नवचंपक पुष्पाभ नासा दंड विराजिता तारा कांती तिरस्कारी नासा भरण भासुरा. नवचंपक पुष्पाभ म्हणजे याचा अर्थ असा आहे की मनुष्य चंपक, याचा अर्थ चाफा आपल्याला माहिती आहे. तिचं नाक कसं आहे, म्हणजे नुकत्याच उमललेल्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे तिचं नाक कसं काय आहे, आपल्याला या चाफ्यासारखं सुंदर आणि सुरेख दिसत आहे. तारा कांती तिरस्कारी नासा भरण भासुरा असं म्हटलंय. नाकावरची रत्न आहेत ना, त्या ताऱ्यांच्या प्रभावाला सुद्धा फिकी पडतात, इतकी ती तेजस्वी रत्न आहेत. कदंब मंजरी कृत कर्णपूर मनोहरा ताटंक युगलीभूत तपनो दुपमंडला असं म्हटलेलं आहे. कदंबाचं फूल आपल्याला माहिती आहे, श्रीकृष्णाला सुद्धा कदंबाच्या झाडाखाली आवडत असे. तेव्हा हे कदंबाचं फूल जे आहे, तिने आपल्या कानांवर कदंब फुलांचे कदंब मंजरीकृत आणि घातलेले आहेत, काय गुच्छ घातलेले आहेत कदंबाच्या फुलांचे, आणि ते अतिशय सुंदर मनोहर म्हणजे सुंदर दिसत आहेत. ताटंक युगलीभूत तपनो दुपमंडला. याचा अर्थ असा आहे, तिच्या कानाच्या पायांवर 2 रत्न आहेत आणि ती 2 रत्न कोणती आहेत, सूर्य आणि चंद्र, आणि ते तिच्या कानातली म्हणजे इयरिंग्ज आहेत असं म्हणावं लागेल. किती सुंदर कल्पना आहे. पद्मराग शिलादर्श परिभावी कपोलभूत नवविद्रुम बिंबश्री न्यक्वारी रदनच्छदा असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, पद्मराग माणकाच्या आरशापेक्षा सुद्धा तिचे गाल, कपोल म्हणजे गाल, गाल हे पद्मराग माणकापेक्षा अतिशय सुरेख दिसत आहे. नवविद्रुम बिंबश्री न्यक्वारी रदनच्छदा असं म्हटले. तिचे दोन्ही ओठ हे ताज्या पोवळ्याच्या आणि बिंब म्हणजे तोंडल्याच्या असणाऱ्या फळाच्या लाल रंगाला सुद्धा लाजवत आहेत. शुद्ध विद्यांकुराकार द्विजपंक्ती द्वयोज्वला कर्पूर वीटिका मोद समाकर्षी दिगंतरा असं म्हटलेलं आहे. शुद्ध विद्या म्हणजे षोडशी महाविद्या अंकुराप्रमाणे,
तिच्या दोन्ही दंतपंक्ती म्हणजे दाताच्या असणाऱ्या दोन्ही दंतपंक्ती शुद्ध विद्येच्या अंकुराप्रमाणे शोभा देत आहेत। शुद्ध विद्या याचा अर्थ श्रीविद्या, जी षोडशी विद्या आहे। पूर्वीच्या काळी गुरु शिष्याला ज्ञान देत असताना या 16 विद्यांचं किंवा श्रीविद्येचं ज्ञान देत असत। अजूनही काही ठिकाणी जे श्रेष्ठ पुरुष आहेत अध्यात्मातले ते अजूनही श्रीविद्येचं ज्ञान देतात। कर्पूर वीटिका अमोद समाकर्षी दिगंतरा म्हटलेलं आहे। कर्पूर वासित विड्याच्या पानाचा सुगंध देवीच्या मुखामध्ये आहे आणि तो दाही दिशांना त्याचा सुगंध त्या पानाचा पसरत आहे। निज सल्लाप माधुर्य विनर्भेद सितकच्छपी मंदस्मित प्रभापूर मज्जत कामेश मानसा। निज म्हणजे स्वतःच्या तोंडातल्या शब्दांचा मधुर नाद असा त्याचा अर्थ आहे। आणि तो कसा आहे? मंदस्मित प्रभापूर। याचा अर्थ असा आहे, सरस्वतीच्या वीणेमध्ये येणाऱ्या नादापेक्षा सुद्धा श्रीदेवीच्या स्वतःच्या मुखातील असणारा शब्दांचा नाद हा अधिक मधुर आहे। आणि मंदस्मिताच्या पूर्ण प्रभेत कामेश्वराचं मन, कामेश्वर म्हणजे तिचा पती, हे अत्यंत बुडून गेलेलं आहे। अनाकलित सादृश्य चिबुकश्री विराजिता कामेश्वरबद्ध मांगल्य सूत्रशोभित कंदरा असा त्याचा अर्थ आता आपण पाहूया। 28व्या श्लोकाचा अनाकलित सादृश्य म्हटलेलं आहे। म्हणजे चिबुक याला संस्कृतमध्ये चिबुक म्हणजे आपल्या मराठीत हनुवटी असा त्याचा अर्थ आहे। श्री याचा अर्थ सौंदर्य। कामेश्वराने बांधलेलं तिच्या गळातील मंगळसूत्र हे शोभून दिसत आहे। तिच्या हनुवटीचं सौंदर्य त्यामुळे अधिकच खुलून दिसत आहे। आणि तिच्या गळ्यात बांधलेल्या या मंगळसूत्राने तिचा मान आणि गळा सुद्धा सुशोभित झालेला आहे। कनकांगद केयूर कमनीय भुजान्विता रत्नग्रैवेय चिंता कलोल मुक्ता फलान्विता असं म्हटलेलं आहे। रत्नजडित याचा अर्थ असा आहे सोन्याचे केयूर। केयूर याचा अर्थ वाकी असं म्हणावं लागेल। रत्नजडित अशी असणारी साखळी तिच्या चारी बाहूंमध्ये काय आहे? केयूर म्हणजे वाकी आहे घातली आहेत। त्यामुळे तिचे सुंदर बाहू अतिशय शोभिवंत दिसत आहेत। तिच्या रत्नजडित असणाऱ्या सोन्याच्या साखळीतील टप्पोरे मोती तिच्या वक्षस्थळावरती सारखे लोलमुक्ता फलान असे सारखे डुलत आहेत असं आपल्याला सांगता येईल। कामेश्वर प्रेमरत्न मणिप्रतिपणस्तनी नाभ्या लवाल रोमाली लता फलक कुचद्वयी। प्रेमरत्नमणी, प्रेम हेच अमोल रत्न आहे असं आपल्याला सांगावं लागेल। प्रतिपणस्तनी म्हणजे या रत्नाच्या लाभासाठी तिने आपले मूल्य कोणते दिलेलं आहे? ते म्हणजे उरोज। नाभीच्या आळ्यापासून वर जाणारी रोमराजी ही जणू लता असून तिला 2 सुरेख फळे आली आहेत। आपला पती कामेश्वर म्हणजे शिव, त्याचं प्रेम हेच जणू काही अमोल रत्न असून या रत्नाच्या प्राप्तीसाठी तिने जे मूल्य दिलेलं आहे ते 2 उरोजद्वय असं म्हणावं लागेल। आणि तिच्या नाभी प्रदेशातून वर आलेल्या लोमलतेला ही लागलेली 2 सुंदर फळ आहेत म्हणजे 2 उरोज आहेत असं म्हणावं लागेल। लक्ष रोमलता धारत तासामुन नेय मध्यमा स्तनभार जलन्मध्य पट्टबंध वलित्रया असा त्याचा अर्थ आहे। तिच्या लता सदृश असलेल्या रोमावली मधल्या कटिभागाचं वर्णन आता इथे आलेलं आहे। तिच्या कमरेला लता सदृश असलेल्या रोमावलीवरून तिच्या कमरेला आपल्याला कमर कशी आहे त्याचा तर्क आपल्याला करता येतो। 2 उरोजांच्या ओझाखाली वाकत असणाऱ्या तिच्या कमरेला 3 वळ्या आपल्याला दिसून येतात आणि त्या पट्ट्याने ती कमर अधिक वाकू नये म्हणून याला कमरेला आधार दिलेला आहे। थोडक्यात तिचा कमरपट्टा तिला सावरून धरत आहे असं आपल्याला त्याचा अर्थ सांगता येईल। अरुणा अरुण कौसुंब वस भास्वत कटी तटी रणत किंकिणी रम्य रशना दामभूषिता। अरुणासारखा लाल रंग असणारा असा त्याचा अर्थ आहे। सुंदर कमरपट्ट्याने रत्नांची घुंगुरे लावलेल्या सुंदर कमरपट्ट्याने ती अधिक सुंदर दिसत आहे। अरुणासारख्या लाल रंगाच्या कुसुंबाच्या फुलाने लाल रंगात बुडालेले केशरी वस्त्र जे आहे ते कमरेला गुंडाळलेले आहे आणि रत्नांची अनेक घुंगरे लावलेल्या सोन्याच्या कमरपट्ट्यालाही रत्न आहेत ती अधिकच सुंदर दिसत आहे। कामेश ज्ञात सौभाग्य मार्दवोरू द्वयान्विता
माणिक्य मुकुटाकार जानुद्वय विराजिता. म्हणजे सौंदर्य कोमलता कशी आहे तिची. अमूल्य अशा माणकांच्या तयार केलेल्या मुकुटाप्रमाणे दोन्ही गुडघे शोभिवंत दिसत आहेत. तिच्या उरद्वयाचं सौंदर्य आणि मृदुता केवळ कामेश्वरालाच माहिती आहे. आणि गुडघे सुद्धा अनेक माणकांच्या तयार केलेल्या, जसं मुकुटावर अनेक माणिक आहेत, रत्न आहेत, तसं गुडघे सुद्धा या माणकाच्या रत्नाने केलेल्या मुकुटाप्रमाणे शोभिवंत दिसत आहेत. वस्तुता पाहता आतापर्यंत तरी कुठल्याही देवदेवतेच्या वर्णनात गुडघ्याचं वर्णन आलेलं नाही, पण इथे गुडघ्याचं वर्णन आलेलं आपल्याला दिसून येतं. इंद्र गोप परिक्षिप्त स्मरतुणाव म्हणजे का गूढ गुल्फा कुर्म पृष्ठ जयिष्णू प्रपदान्विता असा त्याचा अर्थ आहे. इंद्रगोप म्हणजे लाल रंगाचे मखमली किडे. परिक्षिप्त मरतुणाव मदनाच्या भात्याप्रमाणे पोट्यांचं वर्णन आता इथे अर्थातच आलेलं आपल्याला दिसून येते. मदनाच्या भात्याप्रमाणे तिच्या मदन रती मदन मधला मदन भात्याप्रमाणे तिच्या पोट्या दिसत आहेत. तिचे घोटे सुद्धा पुष्ट आहेत. तिच्या पावलांची कमान ही कासवाच्या पाठीशी जणू काही स्पर्धा करीत. आपल्याला माहिती आहे कासवे असं असतं, आणि कासवाची पाठ कशी असते आपल्याला प्रत्येक देवदेवतेच्या मंदिरात गेल्यावर आपल्याला कळून येतं. कूर्मपृष्ठ, कूर्म म्हणजे कासव. नखदी, आता नखांचं वर्णन आहे. नखदी ते संचंद नवज्जन तमोगुण पदद्वय प्रभाजल पराकृत सरोर्वा. नत झालेल्या भक्तांच्या अंतःकरणातला तमोगुण, बोटांच्या नखांचं तेज कसं आहे, दोन्ही पावलं कशी आहेत त्याचंही वर्णन केलेलं आहे. तिच्या पावलावरील बोटांच्या नखांचं तेज हे तिच्या पदाशी म्हणजे पावलांवर नत होणाऱ्या भक्तांच्या अंतःकरणातील अज्ञान नाहीसं करते. एवढे पावलांच्या नखांमध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. तिच्या दोन्ही पावलांच्या शोभेने कमळाच्या सौंदर्याला सुद्धा लाजवलेलं आहे. म्हणजेच तिचे तळपाय कमळापेक्षा सुद्धा अधिक सुंदर आहेत. सिंजान मणिमंजीर मंडित श्री पदांबुजा मराली मंद गमना महालावण्य शेवधी असं म्हटलेलं आहे. झणत्कार करणाऱ्या रत्नखचित नुपुरांनी, नुपुरांचा झणत्कार येत असतो. पाय जे आहेत ते पाय कसे आहेत बघा, मराली मंद गमना, आणि तिची चाल सुद्धा कशी आहे, हंसगामिनी आहे. ते हंसेप्रमाणे मंद मंद पावलं टाकणारी आहेत. महालावण्य शेवधी म्हणजे ती अनुपम लावण्याचे भांडार आहे असं म्हणावं लागेल. झणत्कार करणाऱ्या अर्थातच रत्नखचित नुपुरांनी तिची पदकमल सुशोभित झाली आहेत. एखाद्या हंसीप्रमाणे ती मंद मंद पावलं टाकीत चालते आणि ती अनुपम लावण्याचं जणू काही भांडारच आहे. सर्वारुणान वद्यांगी सर्वाभरणभूषिता शिवकामेश्वरांकस्ता शिवा स्वाधीन वल्लभा. म्हणजे काय, सर्वारुणान वद्यांगी म्हटलेलं आहे. म्हणजे अरुण रंगाची सगळं काही जे आहे ना, ते तिने सर्व अंग तजेलदार झालेलं आहे. लाल रंगाची आहे. तिने आपल्या पतीला वश करून घेतलेला आहे आणि पूर्णतः ती अरुण रंगाची आहे. तिचे सर्व अंग तजेलदार आहे. विविध आभूषणे सर्वाभरणभूषिता, विविध आभूषणांनी ती सुशोभित झालेली आपल्याला दिसून येते. भगवान शिवकामेश्वराच्या मांडीवर ती, शिवकामेश्वरा अंक म्हणजे मांडी, त्याच्या मांडीवरती विराजमान झालेली आहे आणि ती सर्वांचे मंगल करणारी आहे. शिवा, शंकराचं नाव शिव आणि देवीचं नाव शिवा म्हणजे मंगल करणारी आहे. तिने आपल्या वल्लभास वश करून, स्वाधीन वल्लभा स्वतः वश करून घेतलाय. सुमेरु मध्य शृंगस्था श्रीमन नगर नायिका चिंतामणी गृहांतस्था पंचब्रह्मासन स्थिता. म्हणजे सुमेरु पर्वताच्या मधील शिखरावर तिचं वास्तव्य आहे. श्रीमन नगर नायिका, सुंदर अशा नगराची राणी आहे. चिंतामणी गृहांतस्था, चिंतामणी रत्नजडित प्रासादात ती राहते. आणि पंचब्रह्मासन स्थिता म्हणजे पंचब्रह्माच्या आसनात बसलेली आहे. हे पंचब्रह्म कोण, तर शिव, ईशान, सदाशिव, ब्रह्मा आणि हरी असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या पंचब्रह्मांच्या आसनात ती बसलेली आहे. महापद्माटवी संस्था कदंब वनवासिनी सुधासागर मध्यस्था कामाक्षी कामदायिनी. पद्म म्हणजे कमल, पूर्ण भरलेल्या कमल वनामध्ये ती राहते.
कदंब वनवासने, कदंब वन राईत असणारा हा ते. सुधा सागर मध्यस्था म्हटलेलं आहे, अमृत सागराच्या मध्यभागी तिचं वास्तव्य आहे. कामाक्षी म्हणजे सुंदर डोळ्यांची आहे आणि कामदायिनी म्हणजे इच्छापूर्ती करणारी आहे. देवर्षी गण संघात सूर्यमानात्म वैभवा, भंडा असुर वधोद्युक्त शक्ती सेना समन्विता. देवगण आणि ऋषीगणांचा समूह जो आहे ना, त्या समूहाला ते आहे व्यापकत्वाचे स्तवन ते करतात, आपल्याला असं सांगता येईल. शक्तीच्या सेनेचे पूर्ण देवगण आणि ऋषीगणांनी तिच्या व्यापकतेचे असणारे स्तवन केले आहे. भंडासुराच्या वध करण्यास तयार असणाऱ्या शक्तीच्या सेनेचे पूर्ण अधिपत्य म्हणजे सेनेचे अधिपत्यही तिच्याकडे आहे. भंडासुराला ठार मारताना सेनेचा असणारा अधिकार जो आहे, कसं करायचं आहे ते तिच्याकडे आहे. संपत्करी समारूढ सिंदूर व्रजसेविता, अश्वारूढा अधिष्ठाश्व कोटी कोटी विरावृता. म्हणजे याचा अर्थ असा आहे, संपत्करीच्या अधिपत्याखाली हत्तीदल तिच्या सेवेत आहे, सज्ज आहे. आणि अश्वारूढा शक्तीच्या अधिपत्याखाली कोटी कोटी अश्वांनी ती वेढलेली आहे. चक्रराज रथारूढ सर्वायुध परिष्कृता, गेय चक्र रथारूढ मंत्रिणी परिसेविता. आयुध म्हणजे शस्त्र, सर्व प्रकारच्या शस्त्रांनी ती तयार आहे. गेय चक्र रथारूढ मंत्रिणी म्हणजे मंत्रिणी सेवेत सर्व प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज होऊन ती आपल्या चक्ररथावर आरूढ झालेली आहे. आणि अशी तिची मंत्री जी आहे आरूढ झालेली तिची मंत्रिणी म्हणजे मिनिस्टर श्यामला तिच्या सेवेसाठी तयार आहे. किरी चक्र रथारूढ दंडनाथा पुरस्कृता, ज्वालामालिनिका क्षिप्त वन्नी प्राकार मध्यगा, असा त्याचा अर्थ आपल्याला सांगता येईल. किरी म्हणजे वरा, डुक्कर. किरी चक्र हा रथ वराच्या आकारासारखा आहे. दंडनाथ म्हणजे पुढे जाणारा आहे असं आपल्याला सांगता येईल. तेव्हा ज्वालामालिनिकेने निर्माण केलेल्या अग्निज्वालांच्या भिंतीच्या तिच्या सेनापती कोण आहे? दंडनाथ आहे. हा किरी चक्रावर आरूढ होऊन तिच्या पुढे जात आहे. ज्वालामालिनिकेने निर्माण केलेल्या अग्निज्वालांच्या भिंतीच्या मध्यभागी ती उभी आहे. बंड सैन्य वधोद्युक्त शक्ती विक्रम हर्षिता, नित्या पराक्रमा टोप निरीक्षण समुत्सका. भंडासुराच्या सैन्याचा वध करण्यास अर्थातच ती तयार झालेली आहे. आणि ते तयार होऊन आपल्या शक्तीचे शौर्य पाहून तिला फार महर्षिता आनंद झालेला आहे. नित्या पराक्रमा टोप म्हटलेला आहे. आणि त्याचा अर्थ असा आहे की शौर्य पाहून तिला फार आनंद होता. आपल्या शक्तीचे शौर्य पाहून ती आनंदित होते आणि तिच्या देवतांचं सामर्थ्य पाहून तिला आनंदाचं जणू काही भरतच येत असते. भंडपुत्र वधोद्युक्त बाला विक्रमनंदिता, मंत्रिनंब्या विरचित विषंग वधतोषिता. भंडासुराच्या मुलांचा वध करण्यास सज्ज झालेली आहे ती. आणि त्या मुलांचा वध करण्यासाठी सज्ज झालेली आपल्या बालाचा पराक्रम पाहून खरोखरच तिला आनंद झालेला आहे. बाला म्हणजे कोण? बाला हे ललिता देवीच्या 9 वर्षाच्या मुलीचं नाव आहे. मंत्रिणी म्हणजे श्यामला. देवीने विषंगाचा वध केल्यामुळे ती आनंदित झालेली आहे. विशुक्र प्राणहर वाराही वीर्यनंदिता, कामेश्वर मुखालोक कल्पित श्री गणेश्वरा. याचा अर्थ असा आहे, विशुक्राचे प्राण घेणाऱ्या वाराहीचे शौर्य पाहूनही ती आनंदित झालेली आहे. कामेश्वर मुखालोक कल्पित श्री कामेश्वराचे मुखावलोकन करून तिने श्री गणेशाला जन्म दिला आहे. केवळ मुखावलोकन करूनच गणेशाला जन्म देते ती. महागणेश निर्भिन्न विघ्न यंत्र प्रहर्षिता, भंडा सुरेंद्र निर्मुक्त शस्त्र प्रत्यस्त वर्षिणी. श्री महागणपतीने नष्ट करताच यंत्रनिर्मित अडथळ्याने ती आनंदित झालेली आहे. भंडा सुरेंद्र निर्मुक्त शस्त्र प्रत्यस्त वर्षिणी असं म्हटलेलं आहे. दैत्यांचा राजा भंडासूर तिच्यावर फेकलेल्या अस्त्रांचा प्रतिकार, त्याने जे तिच्यावर अस्त्र फेकली त्याचा ती प्रतिकार पुन्हा परत प्रत्यस्थाने करत आहे. करांगुली नखोत्पन्न नारायण दशाकृती, महापाशुपतासाग्नी निर्दग्धा सुरसैनिका असा त्याचा अर्थ आहे. करांगुली नखोत्पन्न, हातावरील 10 बोटांच्या नखातून, करांगुली सकट 10 बोट आहेत. महापाशुपतासाग्नी निर्दग्धा सुरसैनिका, ती दैत्यांच्या सैन्याला जाळून टाकत आहे. हातावरील 10 बोटांच्या नखातून जणू काही नारायणाचे 10 अवतार आहेत, प्रकट होत असतात. आणि महापाशुपतास्त्राच्या अग्नीने ती दैत्यांच्या सैन्याला
जाळून टाकते, दग्ध करत आहे म्हणजे जाळून टाकत आहे. किती सुंदर वर्णन आहे आपल्याला असं दिसून येईल. कामेश्वरास निर्दग्ध सबंडा शून्यका ब्रह्मोपेंद्र महेंद्रादी देव संस्तुत वैभवा. कामेश्वरास्त्राच्या अग्नीने ती सगळ्यांना जाळून टाकत आहे. दैत्यांना म्हणजे ब्रह्मोपेंद्र महेंद्र आदी देव संस्तुत वैभवा. सगळे जण हे तिच्या देव आहे, ब्रह्म आहे, उपेंद्र म्हणजे इंद्र आहे, महेंद्र आहे, सगळे तिच्या काय स्तुती करत आहेत. सामर्थ्याची, अपार शक्तीची, अपार सामर्थ्याची स्तुती करताना दिसत आहे. कामेश्वराच्या अग्नीने ती भंडासुराच्या शून्य नावाच्या राजधानीला जाळून टाकती आहे. हरनेत्राग्नी संदग्ध काम संजीवनौषधी श्रीमद वाग्भव कुटैक स्वरूप मुख पंकजा. शिवाच्या नेत्रातील अग्नीने जाळून भस्म झालेल्या कामदेवाला संजीवन देणाऱ्या औषधाप्रमाणे असा त्याचा अर्थ आहे. श्रीमद वाग्भव कुटैक असं म्हटले. आपल्याला असं म्हणायला लागेल, कमलासारखं शिवाच्या नेत्रातील अग्नी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिवाला 3 नेत्र आहेत आणि तिसरा नेत्र उघडल्यानंतर सगळं काही भस्म होत असतं. तेव्हा भस्म झालेल्या त्या कामदेवाला म्हणजे मदनाला एखाद्या संजीवन देणाऱ्या शक्तीप्रमाणे जिवंत करीत आहे. कमलासारखे सुंदर दिसणारं तिचं मुख हे पंचदशी मंत्राच्या अर्थातच वाग्भाट नावाच्या श्री वाग्भव नावाच्या कुटाला दर्शवित आहे. कंठाधक कटीपर्यंत मध्यकूट स्वरूपिणी शक्तिकूटैत तापन्न कट्यरो भागधारिणी. तिच्या कंठापासून कटी कमरेपर्यंतचा भाग हा पंचदशी मंत्राचा आहे. देवीचा मंत्र हा पंचदशी मंत्र आहे, 15 अक्षरी मंत्र आहे. शक्तिकूटैक तापन्न कट्यरो भागधारिणी. मंत्राच्या शेवटच्या शक्तिकूट भागाला ती निर्देशित करते. कटिकाच्या भागाने तिच्या कंठापासून ते कमरेपर्यंतचा पंचदशीचा मध्यभाग ती निर्देशित करते आहे आणि कटिकच्या असणाऱ्या खालीच्या भागाने ती मंत्राच्या शेवटी शक्तिकूट भागाला निर्देशित करते. मूल मंत्रात्मिका मूलकूटत्रय कलेवरा कुलामृतैक रसिका कुल संकेत कालिनी. ती स्वतःच मूलमंत्र आहे, मूलकूटत्रय कलेवर आहे. मूल मंत्राच्या 3 विभागांनी तिचं शरीर बनलं आहे. सहस्त्रदल कमलामृताचा ती आस्वाद घेतली आहे. कुल संकेत मांडली म्हणजे कौलमताच्या संकेताचं ती पालन करीत आहे. कुलांगना कुलांतस्था कौलिनी कुलयोगिनी अकुला समयांतस्था समयाचार तत्परा. कुलांगना आहे ती, कुलांतस्था आहे, कुलशास्त्राच्या मध्यभागी राहते. कौलिनी म्हणजे कुलाशी संबंध आहे. कुलयोगिनी कुलाची देवता आहे. अकुला म्हणजे अकुल कमलात राहणारी आहे. समय नावाच्या पूजा प्रकाराच्या मध्यभागी आहे. समयाचार तत्परा समयाचार पूजेची आवड असणारी अशी ती आहे. मूलाधारैक निलया ब्रह्मग्रंथी विभेदिनी मणिपुरांतर उदिता विष्णू ग्रंथी विभेदिनी. मूलाधार चक्रात वास्तव्य करते, ब्रह्मग्रंथीचा भेद करते, मणिपुरांतर उदिती मणिपूर चक्रात राहते आणि विष्णू ग्रंथीचा भेद करणारी आहे. ललिता देवीच्या 1000 नामांपैकी पहिल्या 100 नावांचा अर्थ आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलात, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देते. ह्या पहिल्या 100 नामांमध्ये तिच्या असणाऱ्या अगदी केसापासून ते पायाच्या नखापर्यंत असणारं सुंदर वर्णन आपण ऐकलं. तिचं वास्तव्य कुठे कुठे असतं तेही सांगितलं. ती कशी व्यापक आहे, तिने मदनाला कसं जिवंत करण्यासाठी शिवाला विनंती केली, हा सगळा भाग आपण पाहिला. आणि यानंतर पुढल्या असणाऱ्या 100 नामांचा भागाचा विचार आपण दुसऱ्या भागात करणार आहोत. आपण पुनश्च एकदा आपल्याला धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल.